UPSCच्या रँकमध्ये झळकला तेव्हा बिरू मेंढरं चारत होता. यमगेच्या बिरुदेव ढोणेचे यश, कुटुंबाच्या कष्टाला सोन्याचे तोरण. आई वडील दोघेही मेंढपाळ कुटुंबाचे अर्थकारणच ह्या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने तोही मेंढ्याच्या मागे दिवसभर वणवण भटकत होता. मात्र मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि ह्या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी अक्षरशः धांदल उडाली. बिरूने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551वी रँक पटकावत यशाचा झेंडा फडकावला. बिरुदेव सिद्धप्पा ढोणे असे ह्या पोराचे नाव. यमगे तालुका कांगल येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला बिरुदेवने गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा. 10वीच्या परीक्षेमध्ये 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला. मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवत मुरगुड केंद्रातील पहिला येण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर त्याने पुण्याच्या COP येथील स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले व पुढे 2 वर्ष दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. आत्तापर्यंत 2 वेळा परीक्षा देऊन त्याला त्यात यश आले नाही. मात्र 3ऱ्या वेळी त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश खेचून आणल्याचं त्यांनी सांगितले. ह्यावेळी बिरुदेव आप्पा ढोणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता नियमित पुस्तकाचे वाचन आणि अभ्यासातील सातत्यामुळे मला हे यश मिळाले. वडील सिद्धप्पा व आई बाळाबाई यांच्या कष्टामुळे मला हे यश मिळाले. त्याच्या कष्टाची आयुष्यभर प्रामाणिक राहूनच सेवा करील असं देखील बिरुदेव ढोणे यांनी सांगितले आहे. तर पोराच्या कष्टावर बाप लेकाने काय उत्तर दिले तर परीक्षा दिवशी माझी तब्येत बिघडली होती, छोटी शस्त्रक्रिया झाली होती. अशा अवस्थेत बिरूने परीक्षा दिली आणि आज निकाल लागला. पोरानं लय कष्ट केलं आहे, आज त्याचं चीज झालंय. भावना वडील सिद्धप्पा यांनी बोलून दाखविलेला आहे. छोट्याशा कुटुंबातील बिरुदेव ढोणे आज IPS झाला असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला जात आहे.